समुद्र आपल्यापाशी काहीच ठेवत नाही. तुम्ही ₹1 पण टाकला तरी तो किनाऱ्यावरती फेकून देतो. त्यांचे पण जे बॉड्या असायचे ते लागायचे बाहेर. मग बाहेर लागायच्या एक बॉडी लागली समुद्रात. बघितलं तर म्हणजे त्या गोष्टीला आठवडा होऊन गेलेला. बघितलं तर तो सेम मुलगा. मग याने केलं आपलं काय जे त्याला करायचं होतं ते केलं. तो फार येड्यावानी करायला लागला. येड्यावानी इतकं भयंकर करायला लागला की तो स्वतः पाण्यात जायचा. आम्ही बघतोय त्याला खुर्चीवर बसून. हा काय करतोय? हा पाण्यात जातोय काय? नाही म्हणतो, तुम्हाला माहिती आहे का तो पोरगा कॉलेजचा? म्हणलं कुठला कॉलेजचा पोरगा? तो जीव द्यायला आलेला आणि त्याच्याबरोबर त्या 2 पोरी होत्या. त्यातला तो पोरगा, त्याची बॉडी आपल्याला दिसलेली. तो मुलगा तिथं त्या ठिकाणी बसून पहिला असं मान खाली घालून बसलेला आणि रडत होता. आणि मी नंतर मग रडण्याचा आवाज ऐकून पुढे गेलो. पुढे गेल्याच्या नंतर आता बघितलं कोण आहे बाबा? तर त्यांनी विचारायला तो पूर्ण ब्लँक झाला. या पॉडकास्टमध्ये भय, रहस्य आणि त्रासदायक विषयांवर आधारित कथा आहेत. यात हिंसा, भीती अथवा संवेदनशील प्रेक्षकांसाठी अयोग्य ठरू शकतील अशी वर्णनं असू शकतात. श्रोत्यांनी सावधगिरीनं आणि स्वतःच्या जबाबदारीवर ऐकावे. या पॉडकास्टमधील सर्व पात्र, घटना आणि परिस्थिती पूर्णपणे काल्पनिक आहेत. जिवंत किंवा मृत व्यक्तींशी कोणतेही साम्य आढळल्यास तो केवळ योगायोग आहे. हा पॉडकास्ट कोणत्याही अंधश्रद्धेला किंवा हानिकारक वर्तनाला प्रोत्साहन देत नाही. कृपया जबाबदारीनं ऐका. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर टॉक्स या चॅनलवर. तर आपल्याला तुम्ही एवढं प्रेम दिलेलं आहे, एवढं प्रेम दिलेलं की बास रे बास. पूर्ण महाराष्ट्रातून लोक आपले तर अनुभव सांगायला येतात. तर भरपूर लोकांनी गुगल फॉर्मच्या मार्फत आपला कॉन्टॅक्ट केला. तर भरपूर लोकांना आपल्याकडून कॉल गेले, खूप लोकांना आपल्या इथून कॉलही नाही गेले. तर आता कंटिन्यू आपल्या इथून कॉलिंग होते. जर कोणाला यायची इच्छा असेल आणि त्यांना जर कॉल आला नसेल तर त्यांनी लगेच आपली गुगल फॉर्मची लिंक भरा. इमिजिएटली तुम्हाला 2 दिवसामध्ये आपल्या इथून कॉल येऊन जाईल. तर नक्की तुम्ही गुगल फॉर्मची लिंक भरा. जर तुमच्याकडे अनुभव सांगायची इच्छा असेल तुम्हाला लोकांसमोर, तर तुम्ही ती गुगल फॉर्मची लिंक भरा. तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये जर कोणाला अनुभव शेअर करायचे असेल तरी तुम्ही फॉर्म भरा. तुम्हाला नक्की आपल्याकडून कॉल येऊन जाईल. तर नमस्कार, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर टॉक्स या चॅनलवर. तर आजही आपल्याकडे जे आपले पाहुणे आलेले आहेत ते गुगल फॉर्मच्या मार्फतच आलेले आहेत. आपले सबस्क्रायबर आहेत. तर चला त्यांच्यासोबत गप्पा मारूयात, त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात. नमस्कार सर. नमस्कार. काय आपलं नाव? सिद्धार्थ आवारी. बरं, काय करता सर सध्या तुम्ही? मी म्हणजे माझं स्वतःचं ट्रॅव्हल एजन्सीच आहे. मुंबई पुणे आपलं गाड्या चालू असतात. स्वतःचं? हां, स्वतःचं म्हणजे दिल्ली, मुंबई, पुणे आपल्या गाड्या ट्रिप चालू असतात. बरं, आता राहायला कुठे आहे तुम्ही? आता मी सध्या इथं वासुली फाट्यावरती राहायला आहे. चाकण साईड. चाकण साईडला. बरं. आणि काय कसा अनुभव घडला आणि पहिला अनुभव कुठला? माझं लहानपण मुंबईचं आहे. मुंबईला शाळा झाली. शाळा झाल्याच्या नंतर त्याच ठिकाणी आमचं म्हणजे सगळी सुरुवात मुंबईपासून झाली. या लॉकडाऊनपासून मी या ठिकाणी म्हणजे गावाला सेटल झालो. म्हणजे लहानपणापासून तुम्ही मुंबईलाच होते का? हो. शाळा पण तिथंच झाली. सगळं खेळणं त्याच ठिकाणीच झालं. असंच 2020 ला तुम्ही पुण्यात आले. 2020ला लॉकडाऊन चालू झाल्याच्यानंतर मी पुण्यात येऊन या ठिकाणी स्थायिक झालो. आणि मुंबईला असल्यामुळं लहानपण आमचं सांताक्रूझ या ठिकाणी मी राहायला होतो. आणि तिथं जुहू चौपाटी काय आम्हाला एक 5-10 किलोमीटरचं म्हणजे 5 मिनिटाच्या अंतरावर होती. 5 मिनिटाच्या अंतरावर असल्यामुळं आम्हाला दिवस रात्र आम्ही त्या ठिकाणी खेळायला असायचो. खेळायला असल्यामुळं विषय कसा व्हायचा, आता त्या ठिकाणी आमचं हॉटेल पण होतं आणि हॉटेल असल्यामुळं आम्हाला म्हणजे 12:30-1 वाजता शाळा सुटली की आमचं काय काम असायचं, जाऊन 4 वाजता क्रिकेट खेळायचं, फुटबॉल खेळायचं ही आमची कामं असायची. पण मुंबई म्हणल्यावरती समुद्र प्रचंड सगळ्यांना हे असते, उत्साह असतो समुद्र बघायचा. आकर्षण असतं. आकर्षण म्हणजे भरपूर आकर्षण. समुद्र हा जेवढा दिसायला सुंदर आहे, तेवढा तो भयानक पण आहे. कारण समुद्राचं कसं आहे की कधी काही वादळ येईल, काही भरती येईल आणि या भरतीच्या पायी कोणाला काही खेचून घेऊन जाईल हे कोणाला सांगता येत नाही. बरोबर. समुद्राचा विषय असा आहे की प्रत्येक जणांना एक हौस असते समुद्रात जायची, म्हणजे पाण्यामध्ये जाण्याची, खेळण्याची. वाळूमध्ये खेळायचं. हां, खेळताना त्यांना हे नाही कळून येत की बाबा पाणी भरती पण येते अचानकमध्ये आणि तुम्ही त्या पाण्याबरोबर खेचत आतमध्ये पण जातात आणि आतमध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही भान विसरून जातात की अरे हा समुद्र आपल्याला पार आतमध्ये खेचून घेऊन आला आहे. आणि त्या ठिकाणी पार हवेमुळं तो समुद्र आपल्याला आत वळतो. आत वळल्यामुळं
त्या ठिकाणी माणूस पोहता नाही आलं काही नाही आलं तरी पण तो तिथं त्याचा जीव जातो, समुद्र बुडून जातो. असंच भरपूर आम्ही केस बघितलेले. लहानपणापासून आम्ही बघत आले की शाळेतली पोरं असायची, कॉलेजची पोरं असायची. हे कोणाला घरी म्हणजे सांगायची नाही की आम्ही चाललो आहे जीव ठिकाणी. शाळेतल्या सुट्ट्या मारून भरपूर लोकं आत्ता पण येतात. समुद्रात पाण्यामध्ये पोहायला जातात. पोहता पोहता आता 5-6 जण आले त्यातले 2-3 जण आता आरामात जातात. कारण त्यांच्यामध्ये कसं कॉम्पिटिशन लागतं. मी आज जाणार नाही का, मी एवढ्या पाण्यात आलो आहे. असं करून करून ते पार आत जातात आणि मग बुडून जातात त्या ठिकाणी. मग असंच मग त्यांची बॉडी आणि समुद्र आपल्या जवळ काहीच ठेवत म्हणजे नाही. तुमचं हॉटेल एकदम जवळ होतं का तिकडं? जवळ आणि समुद्र आपल्यापाशी काहीच ठेवत नाही. तुम्ही ₹1 पण टाकला तरी तो किनाऱ्यावरती फेकून देतो. त्यांचे पण जे बॉडी असायचे ते लागायचे बाहेर. मग बाहेर लागायचे मग आम्ही जायचो बघायला. आम्हाला काही भीती नव्हती त्या टायमाला. जायचं मस्तपैकी बघायचं कोणी नाही काय. मग मग आम्हाला तिथं पोलिसांचा त्रास व्हायला लागला की म्हणजे कारण असे प्रत्येकाचं असंच जीव सारखाच जायला लागल्यामुळं पोलिसं तिथं खेळायला बंदिस्त करायची. आम्हाला त्या गोष्टीचा राग यायचा. मग आम्ही काय करायचं की म्हणजे तिथं कोणाला आतमध्ये जाऊ नये समुद्रामध्ये, म्हणून त्याच्यामुळं आम्ही स्वतः लक्ष द्यायचे त्या ठिकाणी आणि कोणाला आतमध्ये जाऊन नाही द्यायचे पाण्यामध्ये. आणि जी फॅमिली असायची तिथं जायचीच, त्यांना काय आम्ही रोकठोक नसायची. पण जे असे असे जे न बोलता आलेले घरातनं किंवा जे आम्हाला कळून जायचं हे ग्रुप आलेला आहे खेळता खेळता चालले आतमध्ये आणि भरपूर आतमध्ये चालले, आम्ही त्यांना हाकलपट्टी करायची त्या ठिकाणाहून. तसंच एक दिवशी खेळता खेळता म्हणजे आम्ही क्रिकेट खेळत होते, तर आम्हाला एक मुलगी आली रडत रडत, म्हणजे बारकी पोरगी होती आमच्याकडे. मग खेळता खेळता रडत आल्यामुळं आम्हाला ती म्हणायला लागली, म्हणजे ती म्हणत नव्हती पण रडत होती. मग आम्ही म्हणले करून काय झालं हिला, तर ती म्हणले मैं मेरे मम्मी पापा को ढूंढ रही हूँ, नाही का. मम्मी पप्पा को ढूंढ रही म्हणल्यावरती आता आम्ही पण तिच्या मम्मी पप्पाला तिथं बघायला लागलो. तिचे मम्मी पप्पा काय भेटले नाही. भेटले नसल्यामुळे आता आम्ही म्हणलं हिला काय करायचं, तर आता म्हणलं हिला पोलीस चौकीत सोडून येऊ. पोलीस चौकीत सोडून येऊ तर आम्ही आता पोलीस चौकी आम्हाला एक 3 किलोमीटर थोडी लांब होती. मग आम्ही ते चालत चालत दर्यावरूनच वॉकिंग, जुहू पोलीस चौकी आहे त्या ठिकाणी. मग आम्ही असं वॉकिंग असं दर्यावरून चालत चालत पोलीस चौकीपाशी जायचो. तिचं वय किती होतं तरी? तिचं वय आपलं एक 5-6 वर्षाच्या आतच. बापरे, तिला बोलायला जमत होतं का? बोलायला म्हणजे तिचं नाव फक्त येत होतं, पण तिचं आम्ही ॲड्रेस विचारला तर तिला काय ॲड्रेस किधर रहती काय ते काय असं जमत नव्हतं. आणि हे डेली केसेस होत राहायचे. कारण फॅमिली यायची, समुद्र ठिकाणी बसायची आणि त्यांचा मुलगा मग कुठं खेळता खेळता कुठं निघून जायचं हे कोणाला भान नाही पडायचं. मग असंच आम्ही त्या मुलीला घेऊन गेलो चौकीमध्ये. तिला आपल्या जवळचं काय आम्हाला खायला जे पैसे घराच्याकडून घ्यायचे ₹4-5 ते गोळ्यासाठी, आम्ही तिला ते चारत न्यायचे. नेल्याच्या नंतर मग पोलिसांना सांगितलं, म्हणजे साहेब असं नाही का, ही मुलगी आम्हाला सापडलेली आहे. मग साहेब म्हणले करून ठीक आहे, आपण ते राऊंड आपल्या 1-1 तासाला तिथं गाडी असते जुहू पोलीसचं राऊंड मारायला. मग त्या ठिकाणी मग आम्ही सांगितलं की म्हणजे साहेबांनी सांगितलं करून तुम्ही एक काम करा, जा आणि म्हणजे सायरनमध्ये सांगा की म्हणजे स्पीकरमध्ये की जी आई वडील कोण हरवलेली मुलगी आहे का असं. ते आले त्या ठिकाणी, पालक आल्याच्या नंतर पोलिसांनी त्यांना ओळख करून त्यांची मुलगी त्यांच्या ताब्यात दिली. ताब्यात दिल्याच्या नंतर मग आता तिचे पालकांनी पोलिसांचा आभार पण पोलीस म्हणतात नाही, या पोरांनीच आणले, बरं झालं यांच्याच हातात गावली, नाही तर कोणीतरी उचलून दुसऱ्याने घेऊन गेले असतं. बरोबर. आणि काय केलं असं काय सांगता येत नाही. आता आम्ही एक 10-15 पोरं होती आमची क्रिकेटची टीमच अख्खी. मग त्या पालकाने आम्हाला खुश होऊन त्या टायमाला ₹500 दिले. ₹500 दिल्याच्या नंतर आम्ही झालो खुश. आम्ही नाही म्हणत होतो, म्हणलं नाही राहू द्या काका असं तसं. तर ते म्हणले करून नाही रको. तर आम्ही घेतले ते 500. असं पोलिस पण म्हणायला लागले या तुमचीच कमाई आहे नाही का. तर आम्ही घेतल्याच्या नंतर आता आम्ही रस्त्याने जातो आहे. आमचं म्हणलं ₹500 झाले. 500 म्हणजे त्या टायमाला आमचे झाले भरपूर, कारण आम्ही 50-100मध्ये त्याच्या पुढं अजून बघितलंच नव्हते. ₹4-5 झाले आजचे. हां, आम्ही मग पार्टी चायनीज गेलो. तिथं आम्हाला परत बुद्धी सुचली की म्हणले हे तर अशा सारखेच हरवत राहतात कोणाचे ना कोणाचे पालक नाही का. मग आपण एक काम करू,
अर्धी टीम करायची, अर्धी टीम राईट साईडला पाठवायची, अर्धी टीम लेफ्ट साईडला पाठवायची आणि बघायचं असं कुठलं घावते पोरगं. कारण आम्हाला पैशामुळं आम्ही खुश झालो त्या ठिकाणी. म्हणलं पालकाकडून नाही का खुश होऊन आपल्याला देतात. आपण काही लुबाडी काही करत नव्हतो. त्यांची पोरगी त्यांच्या ताब्यात देत होतं आणि सुखरूप पोलिसांपाशी देत होतं. तर असंच एक दिवशी आम्ही घेऊन गेलो. एक मुलगा सापडला आम्हाला. मुलगा सापडल्यानंतर आम्ही चौकीत घेऊन गेले, जमा केलं. मग त्याचे पालक आले. आता त्याच्या पालकाने आम्हाला 20 रुपये देतोय. मग आमचं तिथे मूड ऑफ झाला. आम्ही म्हणलं नाहीची नाही का. तर तो बोलते करके नहीं रखो. मला क्या इसमें होते है, मला उसको गोला बिला खिलाने के चक्कर में हमारा 20-30 रुपये गया. मग तो म्हणतो, मी बोला आमच्यामधलं एक जण म्हणलं, अरे कम से कम साब नाही का नाही सर 150 तो दो, म्हणजे जास्त वाढून देते. तर तो म्हणतो करून नाही म्हणतो इतना फरक नाही. आम्ही म्हणलं मरू दे. आलो घरी निघून आल्याच्यानंतर परत असं खेळता 2 पोरी होत्या आणि एक मुलगा होता कॉलेज. हे तिन्ही जण कॉलेजचे होते. तर त्या पोराला ती पोरगी आवडायची आणि ही तिची मैत्रीण होती. हिने कन्व्हिन्स करण्यासाठी तिला घेऊन आलेली करून आमचं काहीतरी बघ नाही का. तर ह्या मुलांनी तिथं प्रपोज मारला. ही नाही म्हणल्याच्यानंतर त्या पोराला प्रचंड राग आला. तो म्हणतो नाही तू नाही म्हणली मला, तर मी जाईल माझं काहीतरी बरं वाईट करेल असं तसं बोलायला लागला. ती म्हणली बघ तुझं तू, मी काय तुला हा बोलणार नाही. तो रागात उठला, समुद्रात गेला. त्यांनी जीव द्यायचा प्रयत्न केला आणि समुद्रात भरपूर लोक असे जातात, जीव देणारे पण जातात. मग ह्याला पण म्हणजे सोप्पा पर्याय भेटलेला तिथं. हा गेला. ती मुलं ओरडायला लागल्याच्यामुळं आम्ही तिथंच बाजूला क्रिकेट खेळत होतो. तर आम्ही म्हणलं ते काय झालं नाही काय म्हणते, वो लड़का हमारा दोस्त पानी में जा रहा है, उसको पे तैरना नहीं आता है, काय नाही, वो जा रहा है उसको देखो ना, कुछ तो करो ना. त्या पोरी आम्हाला म्हणायला लागल्या. मग आम्ही गेलो पळत आतमध्ये आणि त्याला ओढून बाहेर आणल्याच्या नंतर आता त्या ठिकाणी माणसं पण थोडी गोळा झालेली. म्हणलं ये क्या पागलपन कर रहे नाही का. मग तो म्हणतोय करके नाही म्हणलं तुम लोग इधर से जाओ. तो मग ते आमच्याबरोबर आता जी माणसं गोळा झालेली ती पण दमदाटी करायला लागली त्या पोराला. दमदाटी करायला लागल्याच्या नंतर मग ती मुलगी आणि ते तिघंजणं साईडला गेले निघून. आम्ही म्हणलं करून चौकीमध्ये यांना जमा करू नाही काय. याचे काय पण कारनामे करतात आहे. उद्या परत काय वाट झालं तर हे लफड्याचीच काम आहे. बरोबर, जीव जाईल कोणाचा. हां. तर मी म्हणलं यांना चौकीत, तर ते म्हणले करून नाही हम लोग जाते. मग ते असं करून निघून गेल्याच्या नंतर मग थोड्या दिवसांनी त्या आम्ही म्हणजे असंच खेळताना एक बॉडी लागली समुद्रात. बघितलं तर म्हणजे त्या गोष्टीला आठवडा होऊन गेलेला. बघितलं तर तो सेम मुलगा. म्हणजे यांनी केलं आपलं काय म्हणजे त्याला करायचं होतं ते केलं. म्हणलं जाऊ दे आता सोडा. मग आमचं त्याच ठिकाणी मंदिर आहे, म्हणजे असं मंदिर आहे. मग तिथं महाशिवरात्री खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. शिवमंदिर आहे का? हां, म्हणजे शिवमंदिर सगळेच देव आहे तिथं, पण महाशिवरात्री खूप मोठ्या प्रचंड ठिकाणी म्हणजे तर आम्हाला कसं मोठ्या प्रमाणात सेलिब्रेशन. हां, खूप मोठ्या प्रमाणात आणि खूप म्हणजे लांबून लोक येतात, गर्दी होती आणि गर्दी झाल्याच्यामुळं आम्हाला ते गर्दी पण हँडल करायला आम्ही म्हणजे कसं तिथलं स्वतःला आपले लीडरच समजायचे. मग ते गर्दीमध्ये हँडल करताना लाईन लावून व्यवस्थित माणसांना आतमध्ये सोडणं, कारण कोण प्रसाद वाटायचं आमच्यामधलं, कोण हे काय. तर आम्ही रात्रीचं आमचं फिक्स असायचं की महाशिवरात्री असली की रात्रीचं आम्हाला प्रसाद काही बनवायला मदत करायची. कोण गाजर सोलायचं तर कोण काय असं म्हणजे जे प्रसादाला खिचडी बनायची, गाजराचा हलवा बनायचा, मग त्याच्यासाठी मदत करायची आम्ही. मग मदत करायचे. मग आम्हाला रात्रभर काम करायला लागायचं. ते आम्हाला काय पैसे भेटत नव्हते, ते आमचंच होतं म्हणून आम्ही सकुशीने आमचं रात्रभर काम करायचे, पताके लावणं. मग असं काम करता कंटाळा आला. रात्री 2-2:30 वाजलेलं. मग आता आम्ही बसलो म्हणजे खेळून झाल्यावर बसल्याच्या नंतर आमच्यातल्या एकाला लघवीला आली. तर ते पुढं जाऊन लेफ्ट साईडलाच आहे लघवीसाठी. तर तो गेला तिथं पुढं आणि करायला गेला. तर त्याला आता कसं प्रत्येकाच्या तिथं बंगलो आहे आणि बंगलोला स्टॅप लागून असतात. तर ते बंगलोचे स्टॅप हे उतरलेले समुद्रा ठिकाणी. त्या स्टॅपवरती तो पोरगा दिसल्याच्या नंतर त्या मुलाला पोरगा दिसल्याच्या नंतर तो पण म्हणजे त्याला काय झालं काय माहिती नाही,
तो पार येड्यावानी करायला लागला. आणि कुठल्या टायमिंगला झाली ही गोष्ट? हे रात्री 2:30-2च्या दरम्यान झाली. आणि त्याला काय म्हणजे तो पार येड्यावानी करायला लागला. येड्यावानी इतकं भयंकर करायला लागला की तो स्वतः पाण्यात जायचा. आम्ही बघतोय त्याला खुर्चीवर बसून, हा काय करतोय, हा पाण्यात जातोय काय. परत येड्यावानी लईच करायला लागला. मग आम्ही नंतर त्याला घेऊन आलो, तिथं हे केलं. मग ती मोठी माणसं म्हणायला लागली, एक काम करा, याला घरी जाऊन सोडून या. मग घरी जाऊन सोडून या म्हणल्यावरती आम्ही घरी नेलं त्याला घरी सोडलं. सोडल्याच्यानंतर ऐकत नव्हतं आमचं. तरी पण आम्ही बळबळ रात्रीचं 4 म्हणजे 3:30-4 वाजलेलेच आम्हाला. घेऊन गेलो त्याला घरी. घेऊन गेल्याच्यानंतर त्याला बसवलं घरी. त्याचे पालक आम्हाला बोलायला लागले, अरे हे काय झालं त्याला, नाही का. आम्ही म्हणलं माहिती नाही, तो गेला तिथं लघवी करायला. आणि तिथून मग खेळत होता तोपर्यंत चांगला होता, पण नंतर त्या काही तो विचित्रवाणीच करायला लागला. मग पुढं असं झालं की मग तो म्हणजे त्याला कोणीतरी सांगितलं असेल त्यांच्या नातेवाईकांमधले कोण, की याचं एक काम करा, आपल्या बँड्राला एक खूप मोठं मंदिर आहे देवीचं, त्या ठिकाणी हे सगळ्यांवरती उपाय केला जातो. मग तिथं न्या आणि तिथं त्याच्यावर उपाय करा, काय असेल ते सांगतील तिकडची लोक. त्याला त्या ठिकाणी घेऊन गेल्याच्या नंतर त्याच्यावरती काय ते उपाय केला असेल त्यांनी. केल्याच्या नंतर आम्हाला तो दिसला 4-5 दिवसांनी दिसल्याच्या नंतर आता आम्ही त्याला विचारलं, अरे नॉर्मल होता तो. आम्ही विचारलं, अरे तू काय पागल झालेला काय. नाही म्हणतो, तुम्हाला माहिती आहे का तो पोरगा कॉलेजचा. म्हणलं कुठला कॉलेजचा पोरगा. तो जीव द्यायला आलेला आणि त्याच्याबरोबर त्या 2 पोरी होत्या, त्यातला तो पोरगा, त्याची बॉडी आपल्याला दिसलेली. तो मुलगा तिथं त्या ठिकाणी बसून पहिला असं मान खाली घालून बसलेला आणि रडत होता. आणि मी नंतर मग रडण्याचा आवाज ऐकून पुढे गेल्याच्या नंतर आता बघितलं कोण आहे बाबा. तर त्यांनी विचारायला तो पूर्ण ब्लँक झाल्याच्या नंतर तो काय येड्यावानी करायला लागला त्याचं त्यालाच माहिती. मग नंतर म्हणतो मला काय आठवणच नाही पुढचं. बरं, मग पुढं काय झालं त्याच्यानंतर? पुढं हेच की मग त्याच्यावरती तो उपाय केल्यामुळं काय कसं केलं उपाय, काय केलं एक्झॅक्टली? उपाय म्हणजे त्याचे आईवडील त्या मंदिरात घेऊन गेले. त्या मंदिरात घेऊन गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी जो एक आहे माणूस बाबा, तो हे सगळं बघतो की म्हणजे की काय कुठली बाधा लागली आहे का काय झालं आहे. मग तसं मुद्द्यांवरती तो उपाय करतो. आता आम्ही पण शाळेत होतो त्याच्यामुळं आम्हाला काही एवढं माहिती नाही. पण तो आम्हाला म्हणतो आहे की तिथं काय उतारा सांगितलेला त्या बाबांनी, तो उतारा आम्ही टाकल्याच्या नंतर मग मला थोडं आस्ते बरं वाटायला लागलं. मग आता मी ओके. बरं, मग तुम्ही काही चौकशी वगैरे केली का, की आता मुलाला काय बोलायचा प्रयत्न करायचा होता का वगैरे, असं काय तुम्ही चौकशी केली? आम्ही लहान असल्यामुळं आम्ही या विषयात पडतच नव्हतो आणि आम्हाला हे कॉमन होते की म्हणजे रोज एक प्रसंग बघणं या सगळ्या गोष्टीवरती. त्याच्यानंतर परत तो मुलगा तिकडे दिसला कोणाला? नाही, ते कोणाला नाही दिसलं. पण ते म्हणजे दुसऱ्याला कोणाला दिसलं असेल ते आम्हाला काय माहिती. पण आम्ही त्या ठिकाणी खेळताना म्हणजे भीती भरली. आणि भीती पण अशी भरली की कुठं लागली आहे नको, नाही का, उद्या परत एक दुसरं कोण आम्हाला दिसेल. कारण आम्ही शाळेमध्ये असल्यामुळे, खेळण्याच्या नादामध्ये असल्यामुळे या सगळ्या गोष्टी पहिल्या सुरुवातीला आम्हाला चांगल्या वाटतं. म्हणजे बघण्यासाठी एक म्हणजे लहान असल्यामुळे आम्हाला कसं हे भीती काहीच नव्हती. जात होतो बघायला, कोणाचं काय बॉडी लागली आहे काय बघायचो, यायचो निघून, चर्चा व्हायची. नंतर मग माहिती पडायचं कोणी कशामुळे जीव दिला आहे, तर कोणी काय म्हणजे पाणी खेचले, या सगळ्या गोष्टी नंतर ऑटोमॅटिक कळायच्या आम्हाला. पण ह्या मुलाचं तर आधीच माहितीच होतं आम्हाला. हा मुलगा एका मुलीच्या मागं वेडा असल्यामुळं तो तिच्यासाठी काय पण करायला तयार होता. पण त्या मुलीला तो आवडत नव्हता. त्यांनी तिला आणि त्या टायमाला तुम्हाला माहितीच आहे, त्या टायमाला या अशा स्टोऱ्या कॉलेजमध्ये भरपूर व्हायच्या. हो, की तुम्हाला हा बोलते का नाही तर मी काहीतरी करेल, हात वगैरे कापून गेले. हे सगळ्या गोष्टी त्या टायमाला लई चालत होत्या. आता आम्ही शाळेतच असताना पण आम्हाला कॉलेजच्या गोष्टी माहिती पडायच्याच, नाही का. कारण आमचे सगळे मित्र कॉलेजचे पोरं पण ते सगळ्या गोष्टीत पागलच होते. बरं, त्या ज्या आजोबांनी त्यांना सांगितलं होतं त्या मंदिरातल्या बाबांनी की तो उतारा वगैरे टाका, त्यांनी काय त्या मुलाबद्दल माहिती दिली का? नाही, त्यांनी काय नाही माहिती. त्यांच्या आईवडिलांना काय माहिती नाही म्हणजे का तसं काय नाही. फक्त ते म्हणले करून याला बाहेरचं लागलं आणि काय आहे ते उपाय त्यांच्यावर सांगितला की ह्याला दर मंगळवारी घेऊन ये मंदिरामध्ये, नाही का. हे 5 मंगळवार काहीतरी त्यांनी उपाय सांगितला. हे 5 मंगळवार ये आमच्याकडे दाखव त्याला आस्ते थोडा फरक पडत जाईल, लगेच काय पडणार नाही. बरं,
ह्याच्या व्यतिरिक्त अजून दुसरा कुठला अनुभव आहे का तुमच्याकडे? दुसरा आहे 2017मध्ये. आता आम्ही 17मध्ये सगळे आमचे शाळेतलेच मित्र, शाळेतले मित्र प्रत्येकजण कुठं ना कुठेतरी जॉबला होता आणि त्यातलंच आमचं एक म्हणजे प्रत्येकाचा आम्ही बड्डे सेलिब्रेट करायचे आणि आमच्या पार्ट्या पण व्हायच्या. मग असंच एकाचा बड्डे होता हर्ष नावाच्या मुलाचा. मग त्याने आम्हाला बंद करून आज मी तुम्हाला खर्च करतो करून. तर आम्ही गेलो रेस्टॉरंटमध्ये. तिथं मग खाल्लं पिल्लं. मग रात्रीचा टाईम भरपूर झाला, 12-12:30 वाजले. रेस्टॉरंट बंद व्हायचा टाईम झाला. आता बंद झाल्याच्या नंतर आता करायचं काय? रात्री 11 वाजता म्हणजे? हां, 11:30-12च्या दरम्यान बंद झाले. आता करायचं काय? तर आम्ही म्हणले इथूनच पार्सल घेऊ, नाही का. आमचं कारण मन भरलं नव्हतं पोरांचं. तर मग आम्ही म्हणलं इथूनच काहीतरी पार्सल घेऊ आणि आपल्या कुठेतरी बघू जागेवरती. तर आमच्या इथे एक अशी जागा आहे की फार असं थोडं जंगलसारखे आणि तिथं मोठं मोठं हत्ती गवतसारखे गवत आहे. त्या ठिकाणी हत्ती पण म्हणजे हत्ती गवतच म्हणायला लागेल, पण ते कुठल्या प्रकारचे गवत आहे आम्हाला काही माहिती नाही. पण ते फार मोठ्या मोठ्याले आहे आणि त्या ठिकाणी ते जंगल पण आहे आणि भरपूर असं घनदाट जंगलसारखे आहे. मग त्या ठिकाणी आम्ही कारण रात्रीचं म्हणल्यावरती आम्ही आता कुठं रस्त्यावर बसू नाही शकत, कोणाच्या मित्राच्या घरी नाही जाऊ शकत. तर आम्हाला उपाय तेवढाच होता एक तो म्हणजे जागा कशी आम्ही कारण भरपूर वेळा आमचं त्या ठिकाणीच प्लॅनिंग व्हायचं का बिसायचं. तर आम्ही पण एवढं लेट कधी बसायचं आमचा प्लॅनिंग नव्हता. तर आमचे जे 4-5 पोरं होती त्यातली 2 जणं निघून गेले, राहिले आम्ही तिघं जणं आम्ही गेलो बसल्याच्या नंतर रात्रीचं 1-1:30 वाजले असेल. तर स्टॉक घेऊन सगळं बसल्याच्या नंतर 1 तास झाला फ्री एकदम आमचं चालू आहे. आम्ही मस्त शेकोटी लावलेली, आग बीग पेटून मस्तपैकी आमचं नियोजन सगळं ओके. आमच्या बाकीच्या गप्पा चालू होत्या. कामाचंच मेन टेन्शन आम्हाला की कामाचं नको झाले, साहेब आमचं असं करतो तसं करतो. तो पण म्हणायचा हे करतो ते करतो. पण त्याच्यामध्ये एक जी बाटली होती ही बाटली अचानक फुटली आणि थंडगार अशी हवा सुटली. म्हणजे हवा नव्हतीच त्या ठिकाणी, एकदम गार हवा, सगळी झाडं हालायला लागली जोरजोरामध्ये. जसं वादळ टाईप. हां, वादळ टाईप असं हे झालं. आम्ही म्हणले हे काय अचानकमध्ये वादळ तयार झालं नाही का, म्हणजे असं त्या ठिकाणी काय असं होत नाही. म्हणजे अचानकमध्ये एकदम थंड आमचं शरीर एकदम असं थंडी आणि समोर हे शेकोटी आहे, तरी पण आम्ही थंडी वाजते आम्हाला. आणि तेव्हा तर थंडीचा महिना नव्हता, कारण 18 जानेवारीला म्हणजे एवढी थंडी नव्हती. तर आम्ही मस्तपैकी आमचं नियोजन चालू आहे. नियोजन चालू असताना असंच मध्ये अचानकमध्ये बाटली फुटली. म्हणले काय ते प्रेशरमुळे फुटली असेल ना का. पण म्हणले आम्ही इग्नोर केलं. म्हणलं दुष्काळात म्हणलं अजून 13वा आला. मग आम्ही परत विचार केला आता काय करायचं नाही का. मग आमच्याकडे होतं असं. नंतर मग आम्हाला हालचाल त्या गवतामध्ये दिसायला लागली जास्तच. बापरे! आणि ते किती लांब होतं तुमच्या अंतरापासून? आमच्यापासून एक 10 फुटाच्या अंतरावरती हालचाल दिसायला लागली आणि जोरजोरात. आम्ही म्हणलं कुत्रं बित्रं काहीतरी असेल नाही काय. जनावर असलं. हां. तर मग त्याच्यानंतर मग आम्ही तिथं इग्नोर केलं. इग्नोर केल्याच्या नंतर अचानक जी शेकोटी होती ती डायरेक्ट आपलं मोठं हे फायरसारखं व्हायला भडका लागलं. झाला. हां, भडका. म्हणले हे काय व्हायलं. पेट्रोल वगैरे टाकलं होतं का? पेट्रोल काहीच नाही. आम्ही ती भरपूर झाडं होती आणि सुकलेली सगळी झाडं असल्यामुळं आम्ही काय लगेच पेटवून टाकलेले माचीस लावून नॉर्मल. आणि आम्ही असं कंटिन्यू करतच होतो. पण आम्हाला त्या टायमाला वेगळंच काहीतरी जसं काय आम्ही या जागेवरती आज नवीनच काहीतरी आलेलो आहे. आणि नंतर मग भयानक असं जरी म्हणजे अचानक आकृती दिसायला लागली तुरी. मग ती आमच्या जवळ येते. आता 10 फुटाहून ते गवत होतं. ते हालचाल करत असं यायला लागली. कशी होती आकृती, म्हणजे शेप वगैरे कसा होता? शेप म्हणजे आपला माणसावानीच, पण अर्धा दिसत होता, अर्धा दिसत नव्हता. आणि एकदम म्हणजे मेल बॉडी होती, कळलं तुम्हाला? हां. म्हणजे मेल आकृती होती. हां, हे माहिती होतं. पण दिसाय एकदम फार भयानक दिसत होता आणि घाणवास सुटलेला. एवढा घाणवास म्हणजे जसं काही कोणतरी प्राणी मेल्यागत असं. मांस साडले होतं. हां, एकदम असं लय घाणवास. नंतर मग आम्ही म्हणलं हे काय आहे? तर आमचं असं लक्ष गेलं. तर आम्हाला आता थोडा आम्ही पुढं आल्याच्या ते म्हणजे आकृती आमच्याकडे सरकायला लागल्याच्या नंतर आम्ही पण उठल्याच्या नंतर बघतोय तर असं आमची एकमेकांना नजर जाते. आमची फार हवा टाईट झाली. कारण ते आम्ही कळून चुकलं की हे काहीतरी भयानक आहे, इथं आपल्याला थांबणं चुकीचं आहे. आम्ही जे तसून म्हणजे सगळ्या गोष्टी तशाच टाकून पळाल्याच्या नंतर
घरी जाऊ नाही शकत आता, कारण एकमेकांना सोडायची हिंमत नाही. तुला घरी घेऊन जायची माझ्या ताकद नाही, मला घरी घेऊन जायची तुला ताकद नाही. मग आम्ही म्हणले, कारण मी म्हणायचं मला सोड तू घरी, नाही का मला घरी एकट्याला जाता येत नाही. तर तो म्हणायचा नाही मग तुला सोडल्यावर मला कोण सोडणार. मग असं आमचं चालू झालं. मग आम्ही काय म्हणलं की एक काम करू की जूवरती आपल्या जाऊ, आपल्या मंदिराच्या इथं बसू, नाही का खुर्ची घेऊन मस्तपैकी, आणि सकाळी आपल्या निघून जाऊ. कारण या घटनेला 3-3:30 होऊन गेलेले आणि पहाट व्हायला काहीतरी 1-1.5 तास राहिलेला. 5-6 वाजता म्हणलं आपलं लोक काय जॉगिंगला बाहेर पडतातच. जॉगिंगला बाहेर पडतं म्हणल्यावरती आपण त्यांच्याबरोबर जाऊ शकतो आपल्या आपल्या घरी. पण आम्ही एवढं असं खतरनाक आम्ही असं ताप बीप मला भरलेला ना, की एवढा ताप भरलेला माझ्या मित्रांना पण. मी नाही म्हणले तरी आता ही घरी वार्ता सांगितली नाही, कारण घरी सांगायचं म्हणलं तर परत आम्हाला घरचे ओरडतील आणि मित्रांमध्ये नाही जाऊन देणार. म्हणून मी काय घरी सांगितलं नाही. आणि मला एवढा ताप भरला, एवढा ताप मी माझे म्हणजे 3 दिवस आता आपल्याला नॉर्मली डॉक्टरकडे जातो तर 3 दिवसाचा डोस देतात आपल्याला. पण त्या 3 दिवसात मला काहीच फरक नाही पडायचा. मी परत दुसऱ्या डॉक्टरकडे म्हणजे आपण असे म्हणजे 3-4 डॉक्टर वगैरे टेस्ट करून झालं, सगळं नॉर्मल दाखवते, पण ताप काही कमी होतच नाही. मग आता काय करायचं. माझी आई म्हणली करून विचार त्याला, नाही का म्हणजे की काय असं काय वेगळं काय बघितलं आहे का, काय झालं आहे का, काय तू कुठं घाबरलं आहे कुठल्या गोष्टीला. तर मग आईला खरी खरी गोष्ट सांगितली, म्हणलं हे असं असं झालं. तर मग आई म्हणली ठीक आहे आपण एक काम करू, आमच्या आजोबांना विचारू. आता आमच्या आजोबा माळकरी आणि आपलं या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांना पण म्हणजे माहिती होती भरपूर काही. तर मग त्यांना विचारू. तर मग आजोबांनी बघितलं की काय आहे काय नाही. तर मग त्यांना काही एवढं समजलं नाही. तर मग आजोबांच्या डोक्यात आलं करून आपल्याला ह्याला त्याच ठिकाणी नेलं पाहिजे, कारण आमच्या इथं असतं भरपूर व्हायच्या घटना. मग आम्ही त्या देवीचं मंदिर आहे, ते मंदिर खूप कोळी लोकांचं पूर्ण फेमसच मंदिर आहे ते त्या देवीचं. आणि अशा सगळ्या बाधा तिथं दूर होऊन जातात. मग त्या ठिकाणी मला पण नेण्यात आलं. नेण्यात आल्याच्या नंतर ते बाबा जो आहे तिथं एक बाबा होता, त्या बाबाने आम्हाला सांगितलं की तुम्ही कशाला रात्रीचं ते ठिकाणी जायचं होतं, नाही का तुम्हाला माहिती नाही काय झालं असतं तुमच्याबरोबर, तुम्ही वाचले ते बरं झालं, तुम्ही पळून निघून गेले, जास्त काय तिथं अजून करामत केली नाही तुम्ही. मग म्हणलं एक काम करा, आता मी सांगते ते करा, नाही का. मग माझ्या घरी आईला सांगितलं याच्यावरून अंडी बिंडी उतरून टाका, नाही काय त्या ठिकाणी. अंडी ते उतरून टाकलं. आम्हाला पण मग असं मंगळवार वार दिलेला, 4 मंगळवारी दर्शनाला जात होतं. आणि मग असंच मग असते आमचं म्हणजे नॉर्मल व्हायला लागलं, ताप बीप सगळं गोष्टीतनं बाहेर पडलो. बरं, किती दिवसाचं टायमिंग लागलं या सगळ्या गोष्टींना? हे म्हणजे 3-4-5 दिवस तर घरी काही सांगितलंच नव्हतं. आणि मला पण म्हणजे ताप होता भयंकर, पण ते मध्येच यायचा मध्येच जायचा. रात्रीच्या टायमाला जास्त करून थंडी भरून यायची आणि दिवसभर असं म्हणजे नॉर्मल वाटायचं. आणि काम पण त्याच्यामुळं बंद झालेलं आहे, कारण अशक्तपणा विकनेसपणा पण भरपूर. आणि माझी जशी अवस्था तशी माझ्या मित्रांची अवस्था. आणि विषय असा झाला की डॉक्टरकडे पण आम्ही सांगतेच, मग फॅमिलीला डाऊट आलेलंच की यांचं काहीतरी बाहेर वेगळा विषय झालेला आहे. त्याच्यामुळं त्यांनी आपापसात डिस्कशन केलं की ह्यांना विचारू काय नक्की झाले, कारण हे वेगळंच काहीतरी विचित्र ते म्हणजे, कारण ह्याचं पण ताप उतरत नाही, माझं पण ताप उतरत नाही. मग आम्ही खरं खरं सांगितल्याच्या नंतर मग या गोष्टीतनं मग बाहेर पडलो. बरं, त्याच्यानंतर बरं काय त्रास झाला का तुम्हाला किंवा तुमच्या मित्रांना? मग त्याच्यानंतर ती पण जागा आम्ही कधी बघितलीच नाही. व आम्हाला किती असं म्हणले करून चला तिकडे जाऊन बसू, आणि तिथं आम्ही कधी बसलं नाही काय नाही. बरं, आणि कळलं का तो माणूस कोण होता, जे दिसले, किंवा त्याच्या मागची काय पार्श्वभूमी माहीत पडली का? हा, ते कळलं ना आम्हाला, कारण त्या ठिकाणी भरपूर अशा लहान म्हणजे 95च्या काळात भरपूर अशा घटना झालेल्या आहे. मग तेव्हा भरपूर लोकांना काही ना काहीतरी विचित्र त्या ठिकाणी काय घटना झाल्या सगळ्यात जास्त प्रमाणात? हेच आपलं मर्डर बिडर असं. मग कारण ती आउटसाईड आहे. आकस्मिक मृत्यू. हां, आउटसाईड असल्यामुळं त्या ठिकाणी भरपूर काही काही विषय व्हायचे. मग आणि आत्ताच आमचं जस्ट म्हणायचंच आहे का, आम्ही जेव्हा बसलो त्याच्या आधीच 2 महिन्याआधी तिथे एक मुलाचं मर्डर झाले का. अरे बापरे. तो मुलगा असा विषय होता की तो मुलगा कुठेतरी म्हणजे शूटिंग लाईनमध्ये कामाला होता.
शूटिंग लाईनमध्ये कामाला असल्यामुळं तो 4-5 महिने बाहेर होता. त्याला काहीतरी एकदमच मोठा पेमेंट आलेला 40-50 हजार रुपये त्याच्याकडे कॅश होते. कॅश असल्यामुळं तो त्याचे जे 2 मित्र आहे त्यांच्याबरोबर खेळायला बसला. पण हे 2 मित्र खास जवळ एकमेकांचे. पण हा जो मित्र आहे, म्हणजे जे दोघं मित्र होते, हा म्हणजे त्यांचा मित्र नव्हता, पण एवढा क्लोजली पण नव्हता, फक्त नॉर्मली आपला मित्र होता. हां, मग आता ह्याच्याकडे पैसे, मग ह्यांनी ठरवलं की आपण पत्ते खेळू नाही का. आता ह्यांच्याकडे एवढे पैसे नव्हते आणि त्याच्यात पण असा विषय झाला की हा भैयाच जितायला लागला. तर भैयाच जितायला लागल्याच्यामुळं आता ह्यांचा पैसा संपत राहिला. मग आता हे पण आउटलाईनीतलेच होते. मग आता ह्यांच्या डोक्यात असं, अरे पैसा आपला म्हणजे काय असेल 4-5 हजार रुपये दोघांचं मिळून, म्हणजे हे पण त्याने घेऊन टाकलं. म्हणलं आता ह्याला मागू परत नाही का, हे दे आम्हाला पैसा. त्यांचं काहीतरी बाचाबाची झाल्याच्या नंतर भैयानी पण काय नाही म्हणलं, मी नाही देणार. ह्यांनी त्याला मारलं आहे दोघांनी मिळून आणि एवढं मारलं की पार लय मारल्याच्या नंतर त्याला तिथंच मग हे केलं, टाकून दिलं. मग त्या गवत कापायला एक माणूस यायचाच आमच्या इथं. ते कारण गोठा असल्यामुळं तो माणूस ते गवत घेऊन गाईसाठी यायचं. मग त्याला त्या गवतामध्ये तो माणूस दिसला. बापरे. मग माणूस दिसल्याच्या नंतर मग त्याला, आता ही घटना झाली दुसऱ्या दिवशी दुपारच्या वेळेस. आणि तो म्हणजे दुपारच्या वेळेस पण म्हणजे असं बघायला जाईल तर 1-5-6च्या दरम्यान झालेली घटना आहे. आणि तो माणूस कसा एक दिवस सोडून दुसऱ्या दिवशी यायचा गवत कापण्यासाठी. मग त्यांनी दुसऱ्या दिवशी बघितल्याच्या नंतर तो तिथं पडलेला होता पाराचा. मग त्याला उचललं त्यांनी, म्हणजे माणसांना सांगितलं, झालं, चर्चा झाली. लोकांनी त्याला दवाखान्यात नेपर्यंत त्याचा मृत्यू झालेला होता. त्या ठिकाणी मग सगळे जे मोठे दादा लोक आहे ते म्हणायचे, अरे तुम्हाला अक्कल नाही काय, कायला जायचं एवढ्या रात्रीचं, काय ठरवायची गरज होती का. म्हणून त्यांनी आम्हाला सांगितल्यामुळं आम्हाला कळलं की बाबा हा तो असू शकतो. त्याच्यानंतर परत काय त्रास झाला कोणाला काय? त्याच्यानंतर म्हणजे असं दिसतात भरपूर. त्याच माणसाचा त्रास झाला का? त्याच मुलाचा काय त्रास झाला का परत? नाही. तुमच्या मित्रांना वगैरे? हा, आमच्या मित्राला म्हणजे प्रत्येकजण जायला घाबरायचं. हां. म्हणून त्याच्यामुळं आमचा तिथं काही विषयच नव्हता. आणि दुसऱ्या गोष्टीमुळं की त्या ठिकाणी भयानक जागा म्हणल्यावरती कोण जायचं पण नाही. बरं, तर होता तुमचा अनुभव. हां. तर मित्रांनो, हे होते सरांचे अनुभव आणि अनुभव खूप भयंकर होते. आणि त्यांच्यासारखं जर तुम्हाला आपल्या पॉडकास्टवर यायचं असेल तर नक्की तुम्ही गुगल फॉर्मची लिंक भरा, ते आपण कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली आहे. जर तुमच्याकडे अनुभव असतील तर तुम्ही तुमचं पूर्ण कुटुंब घेऊन येऊ शकता. इथं लाईव्ह आपले पॉडकास्ट तुम्ही पाहू शकता आणि तुमचे अनुभवही लोकांपर्यंत शेअर करू शकता. तर चला, आता आज आपण इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.